मला असं कळलंय की भास्कर जाधव यांनी 10 तारखेला काहीतरी बैठक बोलावलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांची, त्यांच्या सहकाऱ्यांची. परंतु मला शक्यता कमी वाटते. भास्कर जाधव ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते. ही गोष्ट सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि मला माहिती आहे. आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत, आपण काय केलं पाहिजे. त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती. कारण न्यूसन्स फक्त उभं करायचं आणि स्वतःचं कसं खरं आहे हे रेटून घेण्याचा प्रयत्न करायचे आणि पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण करायचे, ह्या व्यतिरिक्त त्या व्यक्तींना काही करता येत नाही. आणि म्हणून त्याच वेळेला त्यांना नकार दिला होता. अर्थातच त्यावेळेला BJP शिवसेना अशी मजबूत जी पकड महाराष्ट्रामध्ये जेव्हा बसत होती त्याच वेळेला त्यांना घेण्याचाच नकार दिला होता. त्यामुळे आता मला वाटत नाही त्यांना दुसरा कोण पक्ष द्यायला स्वीकारेल. नाही बघा, रामदास भाई हे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत. सन्माननीय नारायण राणे साहेब देखील महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत. नेते आपल्यामध्ये बघून घेतील ना. आमच्याकडे लहान कार्यकर्त्यांनी ह्याच्यामध्ये कशाला पडायचं. त्यामुळे आज महायुती म्हणून आम्ही एकत्र म्हणून चांगलं काम करतोय. असंच काम पुढे आम्ही चालू ठेवू. मध्यंतरी काही पक्षप्रवेश झाले त्याबाबत तुम्ही देखील एक खंत व्यक्त केली होती. होय ना, पण मला वाटतं मला जे काही व्यक्त करायचं होतं मी व्यक्त केलंय. आता जे काही माझे विषय मला मांडायचे ते मी भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांकडे मी विषय मांडेन. शेवटी लोकसभा उमेदवार म्हणून कोणी असेल, परंतु लोकसभेची निवडणूक सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा आम्हाला पंतप्रधान करायचंय. त्यासाठीही आमच्यासाठी लोकसभेची निवडणूक ही महत्त्वाची आहे. उमेदवार कोणी असू देत ना. त्यामुळे आणि म्हणून महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र म्हणून काम करूच. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.